आज हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब आपल्यात आलेले आहेत. शेतकरी श्री अनिलजी गोरे हे त्या ठिकाणी पहिल्यांदा बोलतील. पक्षाच्या वतीनं आम्हाला आमच्या घरापर्यंत सेवा दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमचं असं आलाय आहे का हे तांदूळ गेली 15 वर्ष हा ह्याला जनावर सुद्धा खात नाही साहेब. हो का ही आज हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब आपल्यात आलेले आहेत आणि मी शेतकरी कोण बोल इथले शेतकरी श्री अनिलजी गोरे हे त्या ठिकाणी पहिल्यांदा बोलतील. दादा धन्यवाद. संकटाच्या काळामध्ये मी शेतकऱ्याच्या वतीनं खरं तर डॉक्टर चेतन बोराडे ओम दादा कैलास पाटील मी शेतकऱ्याच्या वतीनं आपल्या मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. संकटाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं आम्हाला आमच्या घरापर्यंत सेवा दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो. साहेब 70% लोक आम्ही जाणतो शेतकरी सर 70% लोकांना आजही रुपया मदत आलेली नाही. तुम्ही तो दादा म्हणता 2000 3000 70% लोकांना बँकेच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत. तेव्हा कारणे दिली जातात. तुमचा फार्मर आयडी ऍक्टिव्ह नाहीत. तुम्हाला हजारो शेतकरी देतो फार्मर आयडी ऍक्टिव्ह असतानाही त्याच्या खात्यावर रुपया जमा झालेला नाही. आधी सर फार्मर आयडीची दिगंबर गजरे योजना बोरे चंद्रकांत पाटील कुठे आहेत? फार्मर आयडी ऍक्टिव्ह आहेत खात्यावर रुपये बी नाही. विहिरीचा पंचनामा केलेला हो का पाटसांगवी राजाभाऊ नाईक नवरे चित्र घ्या. शांत राहा फक्त शांत राहा. मी आपल्या वतीनं संसद साहेबासमोर बाजू मानतो. टेन्शन तुम्ही काहीच घ्या नका. आपल्याकडे पुरावे आहेत. साहेब सरकार एवढं मूर्खात काढतायत आम्हाला. यांनी सांगितलं होतं आपल्याला पंजाबच्या धर्तीवर 50,000 रुपये हेक्टर आम्ही मदत देत आहोत. पंजाबपेक्षाही जास्त तुम्हाला मदत देत आहोत. साहेब एक मिनिट तुम्ही शांत राहा. तर देवाभाऊनी सांगितलं होतं 50,000 ज्यावेळेस त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि 31,000 कोटीचा पॅकेज आम्ही देत आहोत कुणाला मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला. ज्यावेळेस त्यांनी पॅकेज डिक्लेअर केलं त्यावेळेस वास्तवात त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की पंजाबच्या शेतकऱ्यापेक्षा आम्ही तुम्हाला जास्त मदत देत आहोत. साहेब आमचा शेतकरी एवढा खुश झाला की दिवाळीच्या आधी आमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. यामध्ये अनेक शेतकरी असे सर 2,000 3,000च्या पुढे पैसे आलेले नाहीत. एनडीआरएफ त्यांनी कशानुसार 8,500 त्यांनी 3 तुकडे केलेत. कुणाच्या खात्यावर 5,100 कुणाच्या खात्यावर 3,100 आलेत. घ्यायच्या पुढे काय पैसे मग काय करायचं? एवढी भयान परिस्थिती सर. त्याचे तुम्हाला मी अनेक पुरावे देतो या ठिकाणी. मी नाव आणलेले त्या ठिकाणी त्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. त्यानंतर जसं 2 नंबरचा आमचा मुद्दा आहे. ह्या भूम तालुक्यातील 3 पिकं ही इथली प्रमुख पिकं आहेत. सोयाबीन कांदा ऊस तूर ही पिकं आहेत. सर सोयाबीनचा आज आम्ही कशी बशी तरी पावसात पिकं काढली. त्याच्यामध्ये एकरी उत्पादन आम्हाला सर 6 क्विंटल मिळाले किंवा जास्तीत जास्त 4 क्विंटल. सोयाबीनचा भाव आहे साहेब 3,500. तुम्ही म्हणताल कसं 4,000 सुद्धा नाहीत. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला सांगतो कारण आडत 2 किलो कट ती करून आम्हाला 3,500 रुपये भाव पडतोय. हो शांत राहा. हो आहे मी सांगतोय ना ते आहे. मी शॅम्पल सांगितले त्याला उदाहरण दिलेत. सोयाबीनचा भाव आहे साहेब 3,500 रुपये. आतापर्यंत शेतकऱ्याजवळ आता 1 क्विंटल माल शिल्लक नाही. सारा व्यापाराच्या खिशात त्यांनी माल घातला. जवळजवळ एकरीत 20 ते 25,000 उत्पादन निघलंय. ती बी चुकून ज्यांनी थोडं लक्ष दिलं त्या शेतकऱ्याचं निघलेलं आहे. बाकीचं वाहून गेलेलं आहे पुरात. कारण 100 वर्षामध्ये इथं पाऊस असा झालाच नाही. तुम्ही ज्या हवेने हवा रातभर बंद होता हवे आणि इथून फक्त 3 किलोमीटर उगवलंय. इथं अशी परिस्थिती होती. त्याच्यानंतर खाली काय परिस्थिती असेल तर 3,500 रुपये भाव असताना सर कमीत कमी ग्लोबल हिशोब सांगितलं तर एकरी 25,000 रुपये खर्च आहे सोयाबीनचा आणि आम्हाला पट्टी ती 22,000 रुपये. कसं जगायचं आम्ही?
हमी भाव आहे. किती सोयाबीनचा हमी भाव? 5,328 रुपये हमी भाव आहे. हमी केंद्र चालू करायचं डोक्यात शासनाच्या अजूनही नाही. 15 नोव्हेंबर पासून 15 नोव्हेंबर पासून हमी केंद्र चालू करायचं त्यांनी आश्वासन दिलंय, पण शेतकऱ्यापाशी 1 क्विंटली माल आज नाही. ही वास्तव आहे साहेब. त्याच्यानंतर कांदा इथलं प्रमुख पीक आहे. कांद्याची काय परिस्थिती? आज मार्केटचा भाव आहे साहेब 10 रुपये. कालचं मी मार्केट विचारलं सोलापूरला, नवीन कांद्याचा भाव हा 10 रुपये किलो आहे. मला तुम्ही सांगा साहेब, 2000 मध्ये मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस सोयाबीनचा दर 3,500 रुपये होता. 2025 मध्ये सोयाबीनचा दर 3,500च आहे. कांद्याचा दर 10 रुपये किलो होता 2000 मध्ये. 2025 मध्ये तो दर 10 रुपये आहे. साहेब आम्हाला जमिनीतला माती काढावं लागेल. माती ही भयान परिस्थिती इथली साहेब. आम्ही कसं जगायचं? आणि त्याच्यानंतर शांत राहतो मी बोलतोय ना मी. त्याच्यानंतर साहेब दूध इथलं प्रमुख पीक, दूध हा प्रमुख व्यवसाय इथला. बोन तालुका दुधाच्या बाबतीत महाराष्ट्रात 1 नंबरला अग्रेसर होता. आज दुधाची परिस्थिती अशी तर 25% दूध इथलं आलंय. का तर खुराकाचे भाव डबल झालेत आणि दुधाचे भाव 30-35च्या पुढे जायला तयार नाही. आणि सरकार तर सांगतंय सक्षम भारत केला पाहिजे. आज सक्षम भारत, समृद्ध भारत, पीक डबल केलं पाहिजे असं सरकारचं धोरण आहे. पण माझं स्पष्ट मत आहे, दूध साहेब आम्हाला भाव तुम्ही नका देऊ, पण त्याची दुधाची भेसळ करतात ना लोक 50%, ती कमी करा. आम्हाला आपोआप 70-80 रुपये भाव मिळतोय. ही ग्राउंड रिपोर्ट आहे, मला क्लिअर सांगतो. आम्हाला भाव देऊच नका, आम्हाला कर्जमाफी करूच नका. विरोधी पक्ष दादा तुम्हाला पण सांगतोय, आम्हाला कर्जमाफी करू नका. कारण आमची जी खुली व्यवस्था आहे मार्केटमध्ये, जगाच्या बाजारपेठेत आम्हाला खुला भाव द्या. आम्ही कुणाच्या भावाला घेत नाहीत. बरोबर आम्हाला भाव मिळतोय, बरोबर आपल्या बाजारपेठेला भाव मिळतोय. आणि सर्वात दुर्दैव शेवटचा मुद्दा सांगतोय. एक मिनिट 2000ची ज्यावेळेस मागची लोकसभा झाली त्याच्यामध्ये साहेब आपल्याला भरभरून यश दिलं. आम्ही सर्वांनी मतदान केलं. आपल्याला जागा भरपूर आल्या. 3 महिन्यामध्ये असं काय घडलं की तो आपला सारा पराभव झाला. साहेब आमचा ईव्हीएम आमचा काळीचा विश्वास नाही. बरोबर आहे का? बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या की मशीनवर हातवारी करा. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायच्या का मशीनवर? वास्तव आहे साहेब. आणि शेवटी मी जाता साहेब माझ्या लहानपणी जेव्हा माझा बापा कष्टकरी शेतकरी होता त्यावेळेस माझ्या बापाने दयापोरची एक मला कविता शिकवली होती. आज विषाद वाटतो कोणी राबवल्या मनामनाच्या बेड्या. आज विषाद वाटतो कोणी राबवल्या मनामनाच्या बेड्या. गावात हत्तीचा कळ प्रतावा तशा दिवाळाकांक्षा रुतलेल्या. शिवेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरला. साहेब आम्ही कधीच हंबरला फोडला नाही, कधीच आम्ही योजना कोणाबरोबर मानलं नाही. पण आज आम्ही तुमच्या समोर हंबरला फोडतोय. कारण शिवेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरला. किती जन्माची कैद कुणी निर्मिला हात कोंडवला. त्या कोंडवल्यातून बाहेर पाडायचं काम येण्या काळात विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला करावं लागणार आहे. ही वास्तव आहे. राजकारण गेलं तुलीच. अरे आपला जीव चालला इथं. पक्षापेक्षा बाजूला नाही. जे काम करील आपण त्या पक्षाचा आपण कार्यकर्ते, त्या पक्षाचे आपण शेतकरी. आज आपला जीव चाललाय. म्हणून तुम्हाला सांगतो हे शांतरा, म्हणून माझी कळकळीची विनंती साहेब की तुम्ही जे आम्हाला पडत्या काळामध्ये सहकार्य केलं, चेतन बोर्डे असतील, कैलास पाटील असतील, ओमदादा असतील, यांनी आमच्या घरापर्यंत शिधा पाठवला. शिधा असा आलाय. हॅलो साहेब, ही जी तांदूळ आहे ना 2009 पासून आम्ही आहे का शेतकऱ्याची मुलं, आमची सर्वांच्या शेतकऱ्याची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये पालन पोषण म्हणून उत्कृष्ट आहार म्हणून हा तांदूळ दिला जातो. हा उत्कृष्ट आहार आहे का? हे तांदूळ गेली 15 वर्ष ह्याला जनावर सुद्धा खात नाही साहेब. ही जनावर सुद्धा खात नाहीत, लेकरं खातच नाहीत शाळेत. ह्याच्यामध्ये फार मोठा फार आहे साहेब. ही तांदूळ शाळेत दिला जातो, ती लेकरं खात नाहीत. ही किती वर्ष चालले साहेब? अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार म्हणून दिला जातो तांदूळ. वास्तव मीडिया या इकडे तांदूळ, मीडिया बघा तांदूळ. यानंतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल. अनिल मोरे.